उत्पन्न बाजार समितीमध्ये मोजमापातील गैरप्रकार, बाजार समितीसह श्रमिक कामगार संघटना अलर्ट मोडवर. जिल्ह्यातील मोठी बाजार समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत काल घडलेल्या मोजमापातील गैरप्रकाराने शेतकरी आणि समितीच्या व्यवस्थापनात खळबळ उडाली आहे. बाजार समितीतील मोजमाप प्रक्रियेवर शेतकऱ्यांचा विश्वास असून त्यांना त्यांच्या शेतमालाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी समिती कायमच कटिबद्ध असते. मात्र कालच्या गैरप्रकाराने व्यवस्थापन अधिक सावध झाले असून दोषींवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश बाजार समितीने दिले आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्तीस प्रतिबंध करण्यासाठी समिती यार्डामधील श्रमिक कामगार संघटनाची आज 11 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता तातडीची बैठक झाली. या बैठकीत श्रमिक कामगार संघटनेने शेतकऱ्याच्या हिताला प्राधान्य देत गैरवर्तन करणाऱ्या कामगारांना पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन या बैठकीत केले आहे. संघटनेने घेतलेला हा निर्णय आदर्श आहे. श्रमिक कामगार संघटना, कामगार, व्यापारी आणि बाजार समिती यांच्यातला महत्त्वाचा दुवा म्हणून संघटना कार्यरत आहे. शेतकऱ्यांसोबत गैरवर्तणूक करणाऱ्या संबंधितांना थारा दिला जाणार नाही असे प्रतिपादन कामगारांचे प्रतिनिधी तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजभाऊ हिलोडे यांनी केले. कालचा जो प्रकार घडला त्या प्रकाराचा पहिल्या प्रथम कामगार संघटना निषेध करते. शेतकरी आपल्या या बाजार समितीचा महत्त्वाचा घटक आहे आणि शेतकऱ्याविषयी जर असं घडलं आहे त्याकरता संघटने आणि मेंबरतर्फे त्या लोकांचा निषेध करण्यात येत आहे. संघटना ही चुकीच्या काम करणाऱ्याला सपोर्ट करणार नाही, मेंबरही सपोर्ट करतील नाही. त्या लोकांचे लायसन रद्द करण्यात येतील आणि आज रोजी आम्ही कामगार संघटनेची मीटिंग घेऊन सर्व कामगारांना, मेंबर साहेब आणि संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वांना त्यांना ताकीद दिली की कुठल्याही चुकीचा प्रकार घडू नये, शेतकऱ्याच्या मालाची हेळसांड करू नये किंवा शेतकऱ्याला इजा होतील अशा कुठल्या गोष्टी कामगारांनी करू नये. संघटनेच्या आदेशानुसार मेंबर साहेबांच्या आदेशावर आज रोजी मीटिंग घेण्यात आली होती आणि त्या मीटिंगमध्ये सर्व कामगारांना सूचित करण्यात आलं की चुकीच्या कामगारांना कोणी संघटना किंवा मेंबर मदत करणार नाही. आमच्या संघटनेच्या काही बी अडचण झाली तर आमची संघटना तिथं जाऊन ते सॉल्व करते. पण काल ज्या घटना झाली त्यात चोरीच्या ह्याच्यात आमची संघटना कुठंच आम्ही तिथं डिस्टर्बन्स करत नाही. त्याबद्दल आम्ही निषेध करतो की अशी घटना कधीच व्हायला नाही पाहिजे. त्याच्यासाठी त्वरित आम्ही त्याचं लायसन रद्द केलं. याच्या पुढं पण अगर कोणी असं करणार आहे तर हातात त्याचं लायसन रद्द करून त्याला मार्केटच्या बाहेर काढायची जिम्मेदारी संघटना व संचालक मी असताना माझी जिम्मेदारी आहे.